नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज बुधवार 6 मे 2026. शेतकरी मित्रांनो, तुरीच्या दरात पुन्हा एकदा काल दुपारनंतर मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. पहा सविस्तर माहिती. मग तुरीचे बाजारभाव वाढलेत की घसरलेत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, पहिली बाजार समिती पैठण आवक आलेली आहे 24 क्विंटलची. कमीत कमी पैठणला तुरीला दर मिळालेला आहे 6,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,051 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,300 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे भोकर या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 28 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,966 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,131 रुपये. नंतरची बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 2,350 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,880 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,695 रुपये. नंतरची बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी गजर तुरीला आवक आलेली आहे 451 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,075 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,325 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,575 रुपये. नंतरची बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे अकोला या ठिकाणी 1,581 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,580 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,805 रुपये. नंतरची बाजार समिती आहे अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 4,197 क्विंटलची. कमीत कमी अमरावतीला तुरीला दर मिळालेला आहे 7,200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपये. नंतरची बाजार समिती आहे नागपूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,096 क्विंटलची. कमीत कमी नागपूरला दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,420 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,560 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट. लाल तुरीला आवक आलेली आहे 5,060 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,180 रुपये, तर जास्तीचा दरसुद्धा 8,380 रुपये. मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे परतूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 7 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,100 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.